एपिसोड 3 माझी बायको ती आहे. तनिष खानविलकरनं एक रुबाबदार डार्क ग्रे रंगाचा सूट घातला होता आणि तो कारमध्ये शांतपणे बसला असलेला असताना सुद्धा त्याची जागा इतरांपेक्षा वरचढ आहे हे जाणवत होतं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर होते आणि त्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा राग सेन्स करता येत होता आणि त्यांनी भीतीनं आपला श्वास धरून ठेवला होता. आय एम सॉरी, प्लीज मला माफ करा, तिनं अडखळत बोलायचा प्रयत्न केला. इराला तिच्या अंगात कोणतीच वेदना जाणवत नव्हती. त्याऐवजी घाबरून तिच्या मुठी आवळल्या आणि घाईने ती मागे सरकली. पण ती फार लांब जायच्या आधीच तिचा खांदा एका बर्फासारख्या थंड हातानं पकडला. ती जागी स्तब्ध झाली आणि जेव्हा तिनं मागे वळून पाहिलं तेव्हा तिची नजर तनिष खानविलकरशी मिळाली. त्याचे डोळे आग ओकत होते. त्याच्या भीतीदायक नजरेखाली इराला कोणीतरी आपला गळा घोटतंय असं वाटत होतं. त्यामुळे तिला धड श्वासही घेणं मुश्किल झालं. हे सगळं माझं लक्ष वेधण्यासाठी करतेस का तू? तनिष थंडपणे म्हणाला. काय? इरा चकितच झाली. काय म्हणायचं होतं त्याला? त्याला ती तिथे मिसेस खानविलकर म्हणून स्वतःची ओळख उघड करून त्याला धमकावायला आणि त्याच्याशी मोबदल्याविषयी चर्चा करायला आली असं वाटत होतं की काय? माझा तसा काहीच हेतू नाहीये. मी इथे. त्याचा परिस्थितीबद्दल गैरसमज झाल्यामुळे इराला फार अस्वस्थ वाटत होतं आणि खरं काय घडलं हे तिला सांगायचं होतं. ती वाक्य पूर्ण करायच्या आधी तिच्या लक्षात आलं की बरेचसे रिपोर्टर्स त्यांच्याकडे शिकारी आपल्या सावजाकडे जसा बघतो तसे बघत होते. तिनं बोलताना जरा जरी गल्लत केली असती तरी त्यांचं गुपित उघडं पडलं असतं. मिस्टर खानविलकर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला त्रास द्यायचा माझा मुळीच हेतू नाही. माझ्या चीफ एडिटरने मला तुमचा इंटरव्ह्यू घेण्याची ऑर्डर दिली, त्यामुळे मला इथे येण्यावाचून पर्याय नव्हता. मिस्टर खानविलकर, तुम्ही आम्हाला मिसेस खानविलकर नक्की कोण आहेत हे सांगू शकता का? इराच्या डोक्यात अचानक एक आयडिया आली आणि तिने चेहऱ्यावर उत्साही आणि गॉसिपी भाव आणले. जेव्हा तिचं बोलून झालं तेव्हा तिनं चिंतेनं तनिषकडे बघितलं. तो हलला नाही. त्याचे डोळे समुद्रासारखे शांत होते. त्यांच्यात एवढी सखोलता होती की त्याच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज कधीच कोणाला लावता आला नसता. इराने अस्वस्थपणे आवंढा गिळला. त्यानं तिला तिथून हाकलून लावावं असं तिला आतून वाटत होतं. ते अशा अडचणीच्या प्रसंगात अडकलेले असतानाच गाडीमधून एक नाटकी आवाज आला. खानविलकर सर, त्या बिचाऱ्या रिपोर्टरला केवढा धक्का बसलाय ते पहा ना. आणि बाकीचे लोक सुद्धा वाट पाहून पाहून थकलेत आता. तुम्ही त्यांना मिसेस खानविलकर कोण आहेत ते सांगून का नाही टाकत? गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती कोण आहे हे जेव्हा इराच्या लक्षात आलं तेव्हा पुन्हा तिचे डोळे विस्फारले. ती सिरियलची मेन हिरोईन अपर्णा राजन होती. तनिष खानविलकर आणि त्याच्या शेजारी अपर्णा राजन या दोघांकडे इरा न राहून पुन्हा पुन्हा बघत होती. ते एकाच गाडीमध्ये एकत्र का बरं असावेत? काल तनिष रात्री उशिरा बाहेर पडला होता. तो तिच्याकडे तर. पण त्या क्षणी ती आपल्याच विचारांमध्ये बुडून गेलेली असताना तिच्या मागच्या रिपोर्टर्समध्ये मात्र उत्साह पसरला. सर्वोत्कृष्ट अभिनेता तनिष खानविलकर काहीसं अलिप्त असण्यासाठी ओळखला जात असल्यामुळे रिपोर्टर्स रिकाम्या हातीस परत जावं लागण्याच्या तयारीत आले होते. पण त्यांच्यासाठी काय वाट बघताय हे त्यांना कुठे माहित होतं. क्लिक 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 फोटो काढण्याचे आवाजच थांबत नव्हते. सगळ्यांना आता अपर्णा राजनच्या गाडीत असण्याबद्दल सुद्धा प्रश्न पडले होते. मिस्टर खानविलकर, तुम्ही मिस राजन बरोबर सेटवर का जात आहात हे सांगाल का? आज तुमच्या लग्नाचा दुसराच दिवस आहे आणि तुम्ही खास सेटवर काम करण्यासाठी आला आहात. तुम्ही इथे मिस अपर्णा राजन यांना सपोर्ट करायला आलेला आहात का? मिस्टर खानविलकर, तुमची पत्नी कोण आहे हे मी जाणून घेऊ शकते का? ती इंडस्ट्रीमधलीच कोणीतरी आहे का? तनिषवर एकामागून एक प्रश्नांचा भडीमार होत होता. त्याचे डोळे कठोर झाले पण त्याचे ओठ हलले तसा त्यातून मधाळ आवाज बाहेर पडला.
तुम्हाला एवढी उत्सुकता वाटतच आहे तर ऐका. समोर घडत असलेल्या प्रसंगाकडे पाहून इराला काहीतरी वाईट होणार आहे असं वाटत होतं. दुर्दैवाने तिची भीती खरी ठरली. तनिष खानविलकरनं अचानक तिच्याकडे बोट दाखवलं आणि तो म्हणाला, माझी बायको ती आहे. त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली. एक विचित्र शांतता. इरा आश्चर्याच्या धक्क्यानं जागीच खेळून तनिषकडे बघत राहिली. त्याचं नातं त्याला उघड करावंसं वाटत होतं का? एक हसण्याच्या आवाजानं ती भयान शांतता संपवली. अपर्णा पुढे आली. अपर्णा पुढे म्हणाली, खानविलकर सर, तुमचा जोक मुळीच फनी नाहीये बरं का. त्या रिपोर्टरकडे बघा जरा. घाबरवून टाकलाय तुम्ही तिला. माझ्यावर उपकार म्हणून तरी तिला माफ कराल का तुम्ही? तिनं हे काही मुद्दाम केलं असावं असं दिसत नाही. अपर्णाचे शब्द ऐकून अचानक सगळ्यांना परिस्थिती काय आहे हे कळालं. तनिष फक्त तिची गंमत करायला असं म्हणाला होता. अपर्णाच्या शब्दांमुळे इराची एका अवघड परिस्थितीतून सुटका झाली होती. इराने सुटकेचा निश्वास टाकला आणि तिचं काम करायचं बंद झालेलं हृदय पुन्हा आधीसारखं सुरू झालं. तिनं चेहऱ्यावर कसंनुसं एक हसू आणलं. जेव्हा तिनं तनिषचा भाव न बदलणारा निर्विकार चेहरा पाहिला तेव्हा ती घाईघाईनं मागे सरकली आणि तिने गर्दीमध्ये मिसळून जाऊन लपण्याचा प्रयत्न केला. पण कारमधून येणारा तो नाजूक आवाज पुन्हा बोलला, अरे, हिच्या हाताला तर जखम झालीये. खानविलकर सर, प्रोडक्शन सेटवर एक फर्स्ट एड किट आहे. आपण तिला आत घेऊन जाऊन तिच्या जखमेला मलमपट्टी का करत नाही? इराची पहिली प्रतिक्रिया होती ती तनिषकडे बघायची. तो बाहेर बघत असल्यामुळे त्याची पाठ अजूनही अपर्णाकडे वळलेली होती. त्याची बेफिकीर नजर कोणत्याच गोष्टीवर थांबत नव्हती. असं वाटायचं की जगातलं काहीही त्याच्या नजरेत शिरू शकणार नाही आणि त्यामुळे त्याच्या नजरेत उद्धटपणाचा भास व्हायचा. अपर्णाचं बोलून झाल्यावर अखेरीस त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किंचित बदलताना दिसले आणि त्यानं इराच्या हातावर चटकन नजर टाकली. इरा चकित झाली आणि तिनं लगेचच अपर्णाला नकार दिला. मला काही नाही झालेलं, मी अगदी ठीक आहे. ही छोटीशी जखम आहे. इट्स ओके. थँक्यू मिस राजन आणि मिस्टर खानविलकर. काय जोक आहे हा. हे सगळं बोलून अपर्णा क्लिअरली रिपोर्टर्सच्या समोर आपण कसे संत आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत होती. जर इराने तिची ऑफर मान्य करून त्यांच्या मागे फिल्मिंग सेटवर जायची हिंमत केली असती तर ती निव्वळ वेडी आहे हेच सिद्ध झालं असतं. जेव्हा ती तनिषकडे बघायला वळली तेव्हा त्याची नजर आधीच तिच्यावरून हटली होती आणि तो सरळ बसून पुढे बघत होता. यावरून त्याला तिच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं हे स्पष्टच दिसत होतं. ओके देन, प्लीज पुढच्या वेळी स्वतःच्या सेफ्टीची काळजी घे बरं का. आणि रिपोर्टर्स, गुड जॉब. तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ दे. अपर्णाने सगळ्यांकडे बघून हात हलवला आणि गाडीच्या खिडक्या बंद झाल्या तशी गाडी सेटच्या दिशेने लगेचच निघून गेली. जेव्हा ती गाडी फिल्मिंग सेटवर पोहोचून दिसेनाशी झाली तेव्हा रिपोर्टर्स पुन्हा उत्साहानं बडबडायला लागले. सर्वोत्कृष्ट अभिनेता तनिष आणि अपर्णा राजन खरंच डेट करतायत का? ते काल रात्रीपासूनच एकत्र आहेत हे मिसेस खानविलकरांना माहितीये का? इराने तिच्या आजूबाजूला चालू असलेल्या चर्चेकडे दुर्लक्ष केलं. तिनं मान खाली केली तेव्हा तिला तिच्या हातावरची खरचटल्यामुळे झालेली मोठी जखम दिसली. त्या जखमेतून रक्त वाहत होतं आणि तिला जळजळ जाणवू लागली तसं तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सिनियर रिपोर्टरने तिला सल्ला दिला, मुली, जरी मोठी खबर मिळवण्याची तुला घाई असली तरी असं विचार न करता वागत जाऊ नको. आज तुझं नशीब चांगलं होतं. तनिष खानविलकर आज तुझ्याशी फक्त सरकॅस्टिकली बोलला. त्याचा मूड रोजच असा चांगला असेल असं नाही. इरा त्या व्यक्तीकडे बघून हसली आणि तिनं नम्रपणे उत्तर दिलं. त्यानंतर ती दुसरीकडे वळली आणि तिचं तोंड वाकडं झालं. तिनं नीतूकडे रोखून बघितलं. जेव्हा इरा नीतूशी बोलण्याच्या इराद्याने तिच्या दिशेने चालायला लागली तेव्हा एक तरुण मुलगी सेटवरून धावत आली. तिला इरा दिसताच तिनं तिला पकडलं आणि म्हणाली, अरे, तुझी जखम तर फारच मोठी दिसतेय. माझ्याबरोबर सेटवर ये. त्याला मलमपट्टी करणं गरजेचं आहे. इरा तिला नको म्हणायच्या आधीच त्या मुलीनं खालच्या आवाजात फक्त इरालाच ऐकू येईल अशा प्रकारे सांगितलं, या तनिष खानविलकर सरांच्या ऑर्डर्स आहेत.
आश्चर्याने इराचे डोळे मोठे झाले आणि ती अविश्वासाने त्या तरुण मुलीकडे बघतच राहिली. तिच्या मनात एक छान सुखद भावना आलेली तिला जाणवली आणि अचानक तिची जखम दुखायची बंद झाल्यासारखं वाटलं. त्याला खरंच तिची काळजी वाटत होती? कदाचित तो वाटलेला तेवढा अलिप्त आणि कठोर नव्हता. तिच्या मनात शेवटी विचार आला,